होय होय, सोनाईच्याकडेच बघतो ना कसं त्यांनी दिलं नाही काय ते, म्हणजे पैसे का दिले नाही बघतो, नाहीतर म्हणायला दादा तर दमच द्यायला लागला. दम नाही भाऊ, नमस्कार. बटन दाबताना इथं बटन दाबा अशी विनंती करायची. तर या पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे. मी आपल्याला सांगतो, बळीराजाला वीज सवलत दिली, सौर ऊर्जा पंप. आता इथनं पुढं तुम्हाला विजेचं कनेक्शन पाहिजे असेल तर 8.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही सौर ऊर्जा पंप देणार आहोत. त्याकरता तरतूद केलेली आहे. युवा युवतींच्या करता 12वी डिप्लोमा आणि डिग्री ह्याच्याकरता प्रशिक्षण पुढं काही घ्यायचं असेल तर त्यांना 6,000, 8,000, 10,000 हे वेतन आम्ही देणार आहे. त्यांनी त्याचं शिक्षण घ्यावं. 12वी नंतर कुठला कोर्स करावा, त्याला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देईल. आणि त्या पद्धतीनं आम्ही हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली आहे. अनुदानाचं सांगितलं, कापूस सोयाबीनला आम्ही मदत करणार ते सांगितलं. 1 रुपयात पीक विमा आम्ही उतरवतोय. महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आता 5 लाखापर्यंत आणलेली आहे. हे आमच्या भावंडांना आणलं ना, बहिणीच लाडक्या नाहीत, भाऊ पण लाडके आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना तुमच्या करता आणल्यात. वारकरी संप्रदायाकरता पण योजना आणली. दिंडीच्या करता 20,000 रुपये अनुदान आपण त्याच्यामध्ये दिलं. त्याच्यामध्ये तीर्थदर्शन योजना पण आपण त्या ठिकाणी आणतोय. मला माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, आम्ही मागासवर्गीय समाजाच्या करता बार्टी काढलं, परंतु मातंग समाज म्हणलं दादा आम्हाला काही फायदाच होत नाही, आमच्या करता काहीतरी करा. त्यांच्या करता आरटी काढलं. आरटी काढलं की नाही, ती योजना खास मातंग समाजाच्या करता. माझे सारथी बहुजन समाज, मराठा आणि इतर जो बहुजन समाज आहे त्याकरता सारथी योजना. त्याच्यानंतर अमृत, ती योजना ब्राह्मण आणि इतर वर्गाकरता ती योजना. ओबीसी हा घटक मोठा आहे, त्यांच्याकरता महाज्योती योजना. त्याच्यानंतर आदिवासी त्यांच्याकरता टार्टी योजना. आणि मागासवर्गीय म्हणले राव आमच्याकडे लक्षच देईना. मागास हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.